नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मी सकाळपासून काही शूट नाही केलं तर मुद्दा असा आहे की ताईचं लग्न आहे आणि तुम्ही जर तिच्या टियाचा व्लॉग बघितला नसेल तर तो जाऊन बघा। तर लग्न आहे 20 तारखेला, पण आज आहे 17 तारीख आणि आज आहे मेहंदीचा कार्यक्रम। दाखवते मी सध्या मी अशी डेकोरेशन करायला बसली आहे। मुद्दा असा की तुम्ही बघू शकत असाल माझी तर मेहंदी काढून झालेली आहे आणि ती मी लगेच धुवून पण टाकलेली आहे बिकॉज मला लगेच काहीतरी काम वगैरे होतं आणि मध्ये सगळं वॉश पण करून झालेली आहे माझी मेहंदी। आणि आता मी करते डेकोरेशन। आत्ता वाजले 8:30। सो चलो बघूयात कधी होते आमचं डेकोरेशन। आणि काल गाणं झाला तेव्हा मी नव्हते, पण त्यावेळेसचं जे काही डेकोरेशन होतं किंवा त्यावेळेसचे सगळे जे काही क्लिप्स असतील ते मी इथून पुढे लावेलच। सो एन्जॉय द व्हिडिओ। डुगू हाय कर। हाय हाय। सो अख्खा व्हिडिओ बघा काय काय होते। वे स्माइल। आणि इथे तुम्ही बघू शकता आईच्या एका हातावर दादा मेहंदी काढतो, एका हातावर मी मेहंदी काढते। आणि असंच आईचा जसा हात खराब करायचा झालाय तसं माझाही दादानं करून झाला होता। देन आम्ही डायरेक्ट झोपी गेलो डेकोरेशन तिकडे सरकवून, कारण खूप लेट झालं। तर आम्ही रात्री काहीच न शूट करता झोपलो आणि आता सकाळी सकाळी आम्ही उठलोय। माझी आणि वेदची झालेली आंघोळ। हो ना वेद? हाय गाईज। हाय हाय गाईज हाय। आणि आता आम्ही नाश्ता करतो। हाय आम्ही लवकरच भेटू तुम्हाला। आम्ही आता आम्हाला ना असला ते येत आहे ना काय मंडळी असला वेळेला व्हिडिओ करायचा आहे, तर त्याच्यासाठी मी आणि ताईने म्हणून कागद कलेक्ट केलेत। सो चला बघूयात आम्ही व्हिडिओ बनवतो। आणि आम्ही आता व्हिडिओची सुरुवात करतोय। फर्स्ट हे जे काय मंडळी आहे ते वेदच्या हातात देऊन व्हिडिओ काढायचा आणि वेदला थारवर आम्ही इथे बसून मस्त व्हिडिओ काढणार। आणि खरं तर या व्हिडिओची आयडिया ही सगळी करुताईची होती। सो तिनं सांगितल्याप्रमाणे मी फक्त व्हिडिओ शूट करायचं काम केलं। वेदच्याच टेकसाठी खूप मेहनत लागली, म्हणजे 2 टेकमध्ये आम्ही तो टेक फायनल केला। बट त्याला बसवून व्हिडिओ काढणं पण इतका भारी। त्याच्यानंतर त्याने जितक्यांदा व्हिडिओ बघितलाय ना तो रडायला लागला की मी तरी त्याला तो व्हिडिओ दाखवत होते आणि तो खुश होत होता। या आधीपर्यंत मला वाटत होतं फक्त मीच अशी आहे जिला व्हिडिओ बघून आनंद होतो स्वतःचा, पण नाही वेद माझ्यासारखाच हे मला तेव्हा कळलं। तर माझा जो व्हिडिओ बनवायचा चाललेला कधी कुठे कसा तो वाला तो मी बनवून झालेला आहे। मी आता पोस्ट पण करते, तुम्ही माझ्या इन्स्टाला जाऊन बघू शकता। आणि एकदम सगळा व्हिडिओ शेवट झाल्यावर असं मला समजलं आणि मी ह्यांना म्हणते वेळेस तुम्हाला लक्षात येतं आहे की तुम्ही अख्ख्या व्हिडिओत मला नाही घेतलं, फक्त फोटोग्राफर केलं आहे मला। देन मग असं झालं एक राहिलं आहे तारखेचा जो पॅच आहे तो राहिला आहे। सो मग मी तो काढायसाठी मग मी केला तो वाला पार्ट। आणि फायनली आमचा व्हिडिओ बनवून रेडी आहे। आणि उन्हानं माझे डोळे असे असे झालेत आणि त्या व्हिडिओत पण इतके घाण डार्क सर्कल दिसत आहेत ना माझे, काय बोलाय नको। सो चलो आता तरी मी ताईपाशी बसली आहे, तिची चालली आहे मेहंदी अजून, कारण रात्री 12:30 वाजले पण तरीसुद्धा मेहंदी काही कंप्लीट झाली नव्हती। नवीन झोपायचं होतं आणि सगळ्याच गोष्टी, त्यामुळं सगळेजण झोपी गेले रात्री। आता सकाळी उठल्यावर आवरून झालं आहे, नाश्ता करून झालं आहे आणि आता मेहंदी काढायची चालली आहे। मेहंदी झाल्यावर आजच गावदेव आहे, म्हणजे दुपारी आम्ही जाणार आहोत, संध्याकाळी आम्ही जाणार आहोत। सो दुपारी मी तयार व्हायला घेईल तेव्हा मी दाखवेल मी काय आउटफिट, आणि मी या आउटफिटसाठी खूप एक्सायटेड आहे। सो स्टे ट्यून बघा मी कशी तयार होते आणि आज दिवसभरात मी काय काय करते। आणि मी मगाशी ताईकडून जाऊन आली आणि मी इकडे आल्यावर मला असं दिसलंय की बांगड्या भरायला आल्या। सो मी आता बांगड्या भरून घेते, मी दाखवते तुम्हाला मी कसल्या बांगड्या। ह्या अशा गोल्डन प्लस साध्यावाल्या अशा मिळून मी बांगड्या भरायच्या चाललेल्या आहेत माझ्या। तर विषय असा, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी डेकोरेशन करत होते। तर अजून सगळ्यांच्या बांगड्या भरायच्या चालल्यात, माझ्या तर झालेल्या आहेत भरून। आणि तिथे तो चौक करायचा चाललाय, मी चौक करेपर्यंत होते। आता आत्या मामी ताई हे सगळे लोक बाकीचं डेकोरेशन करत आहेत, कारण मी आज जाणार आहे ताईचं आवरून द्यायला। आणि देन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बघूया ताईला आवरून आल्यावर आम्ही अजून एक रील बनवणार आहे, काय काय करतोय आम्ही ते बघा। आणि आता आमचं चाललेलं आहे नवरीला औक्षण करायचं आणि त्याच्यानंतर आम्ही भरणार आहोत चुडा। सो चला बघूयात। आमच्या बाकी सगळ्यांच्या भरून झालेल्या आहेत, आता आम्ही फक्त ताई आमचं झालंय, हां सगळ्यांचं झालेलं आहे, तर ताई राहिली आहे। सो बघूया कधी होतंय ताईचं आवड। मी असे खूप सारे फोटो काढून झालेले आहेत आमचे, आणि फोटो काढून येऊन आता आम्ही घरात बसलोय। घरात थोडेसे फोटो काढणार आहे, देन थोडा वेळ आराम करू आणि मग आम्ही पाया पडायला जाण्यासाठीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आवरायला घेऊ। सो स्टे ट्यून बघा आम्ही अजून काय काय करतो।
तर मी आधी जसं म्हटलेलं की मला ना एक रील शूट करायची या सगळ्यांना घेऊन, पण ती रील काही शूट करूनच नाही झाली. कारण विषय असा झाला की ह्या सगळ्या बायका जेवायला गेल्या, त्याच्यानंतर खूप वेळ झालं तर येईनातच आणि त्यामुळे दीदीला साडीमध्ये कसं तरी व्हायला लागलं. मग मी शेवटी असं ठरवलं, जे काही मेहंदीचे फोटोज आहेत, कारण मेहंदीची पण रील बनवायची राहिलेली, त्यांचं आणि हे जे गाण्याचे फोटो आहेत त्यांचं मिळून एक रील करावी. आणि ह्याची आयडिया पण मामींनीच मला दिली की एक गाणं आहे, त्या गाण्यात ना दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे, मग आपण त्या गाण्यावर रील्स करू. सो मी मस्तपैकी व्हिडिओ बनवला, त्याला ते गाणं टाकलं. ते गाणं मी आत्ता इथे नाही टाकू शकत बिकॉज ऑफ कॉपीराईट. आणि फायनली मी ही वाली रील बनवली जी सगळ्यांना खूप आवडली. आणि हा व्हिडिओ मी इथे संपवत आहे, म्हणजे फक्त मेहंदीचा कार्यक्रम आणि गाण्याचा कार्यक्रम एवढाच हा व्हिडिओ असेल. पुढं अजून खूप काही घडलं. आम्ही ज्या वेळेस पाया पडायला गेलो त्यावेळेस तर खूप मोठी ट्रॅजेडी होता राहिली. ती काय आहे आणि आमच्यासोबत काय गंमत घडली हे नक्की पहा. स्टे ट्यून. हा व्हिडिओ मी इथे संपवेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.